वरुणा में उद्धव ठाकरे के जन्मोत्सव सप्ताह पर भव्य वृक्षारोपण है। शिक्षक आमदार जमो अभ्यंकर की मौजूदगी में उमड़ा जनसैलाब। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव बालासाहब ठाकरे के जन्मदिवस के उपलक्ष्य में प्रतिवर्ष आयोजित होने वाला उत्सव सप्ताह इस बार भी पूरे उत्साह के साथ मनाया जा रहा है। इसी कड़ी में शनिवार 25 जुलाई 2026 को चंद्रपुर जिले के वरुणा में एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम और विशाल जनसभा का आयोजन किया गया। इस विशेष कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में शिक्षक विधायक श्री जमो अभ्यंकर जी विशेष रूप से उपस्थित रहे, जिनकी गरिमामय उपस्थिति ने कार्यक्रम में नया उत्साह फूंक दिया। उल्लेखनीय है कि चंद्रपुर जिला शिक्षक सेना के प्रमुख राजेश नायडू के नेतृत्व में हर वर्ष इस उत्सव सप्ताह के दौरान पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए पौधारोपण अभियान चलाया जाता है। समाज और पर्यावरण के प्रति उनके इस अनूठी निष्ठा के फलस्वरूप पिछले वर्ष शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट की ओर से उन्हें विशेष रूप से सम्मानित भी किया गया था। इसी परंपरा और जिम्मेदारी को आगे बढ़ाते हुए इस वर्ष इस अभियान को और भी व्यापक रूप दिया गया। वरुणा में आयोजित ये सफल और प्रेरणादायी कार्यक्रम चंद्रपुर जिला शिक्षक सेना प्रमुख राजेश नायडू और सभापति नगर सेवक और जिला संगठन मनीष जेठानी के संयुक्त नेतृत्व में संपन्न हुआ। शिक्षक सेना विदर्भ विभाग सचिव रमेश पंजारी, भद्रावती नगर परिषद सदस्य नरेंद्र पडाल, महिला जिला संगठिका भावना खोबरागड़े उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान भारी संख्या में उपस्थित लोगों ने पौधारोपण कर पर्यावरण संतुलन का संकल्प लिया। वक्ताओं ने ठाकरे जी के दीर्घायु जीवन की कामना करते हुए सामाजिक और शैक्षणिक क्षेत्र में एकजुट होकर कार्य करने की प्रतिबद्धता जताई। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, उद्धव साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ। भावना वगैरे कुठे ये तो आगे तैयार भावना तैयार आम का आम चिकू जांबूळ तैयार। सगळे निष्ठावान शिवसैनिक बंधू भगिनी मित्रो, खरं पाहिलं तर मी जो आता महाराष्ट्रभर फिरतो आहे ते एक विशिष्ट ध्येय मनाशी बाळगून मी फिरतो आहे। हा की योगायोग आहे की तुम्ही या ठिकाणी गुणवत्तेचा सत्कार करण्याचं एक सद्भाग्य मला मिळवून दिलं। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आणखी क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं भरीव अशा प्रकारचं योगदान आहे या संपूर्ण जिल्ह्याकरता, अशा प्रकारच्या या व्यक्तींचं या ठिकाणी मला कौतुक करता आलं, याचा मला निश्चितपणे आनंद आहे। परिस्थिती आता संघटनेची जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये एक आशेचा सगळ्यात महत्त्वाचा किरण जो आहे, जो अगदी गाव पातळीवर फार चांगल्या पद्धतीने सदृढपणे अजून मजबूत आहे असं दिसून येतं, ते म्हणजे कार्यकर्ता हा जागच्या जागी आहे। तसं जर नसतं तर संबंध दिल्ली भरलं नसतं। गावोगावी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आज तुम्हाला असंतोष प्रगट होतो आहे तारुण्याच्या धमन्यातून, तो आपल्याला दिसला नसता। म्हणजे वातावरण अजूनही कायम आहे। नेते गेले, काही सोडून गेले, अमुक गेले तमुक गेले, त्याच्यामुळे जो शिवसेनेचा किंवा आणखी विरोधी पक्षाचा जो काही समाजामध्ये एक फार महत्त्वाचं स्थान त्याचं जे कायम होतं आधी, ते आजही आहे। ही स्थिती अतिशय उत्साहवर्धक आहे। आत्ताच मला विनायक राऊतांचा फोन होता आणि त्यांना आश्चर्य वाटलं की मी या ठिकाणी वरोऱ्यामध्ये आहे। त्यांनी उद्याच्या मोर्चाच्या संदर्भात मला सांगितलं आहे की तिथे मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा असा आयोजित केलेला आहे आणि हा सगळा तरुणाईचा मोर्चा आहे। तरुणाई कुठे आहे? ज्यांना समज आहे, जे पुस्तकं वाचतात, ज्यांना काही ज्ञान आहे, त्यांना माहिती आहे की देश कोणत्या दिशेने चाललेला आहे। त्याच्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते त्यातून निर्माण झालेले आहेत। हा प्रश्न आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ज्या वेळेला आपलं बजेट, संपूर्ण देशाचं बजेट हे 1 लाख कोटी सुद्धा नव्हतं। 1 लाख कोटी 40,000 कोटी फक्त आपलं बजेट होतं संपूर्ण देशाचं आणि 35 कोटी लोकसंख्या होती देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला। आता बजेट कुठच्या पुढे वाढलेलं आहे। जवळजवळ 35 लाख कोटीचं बजेट आपलं संपूर्ण देशाचं आहे। 7.5 लाख कोटीचं बजेट हे आपल्या महाराष्ट्राचं आहे। लोकसंख्या कितीही वाढलेली असली तरी कोणी उपाशी राहू शकणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण आपल्या देशामध्ये आज निर्माण झालेली आहे। काही अपघाताने काही गोष्टी होत असतील, पुरवठा होत नसेल, त्यामुळे होत असेल, पण यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित जर कोणता विषय असेल तर तो आहे शिक्षणाचा। कोणत्याही देशाची प्रगती जर करायची असेल तर त्याकरता 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत। म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा
जे 21वं कलम टाकलेलं आहे बाबासाहेबांनी, मूलभूत हक्क, 21वं कलम काय सांगतंय? 21वं कलम हे सांगतंय की सगळ्यात महत्त्वाचा अधिकार डेस्क बेंच आहे, क्वालिटी भेटत नाही म्हणून ते नाईलाजास्तव इंग्रजी शाळांमध्ये जावं लागते, जिथं आपल्या मराठी संस्कृती कुठंतरी आपण मागे सारत आहोत. हे मला सर्वात मोठं माझ्या खंत आहे. तर ग्रामीण भागातल्या शाळा कशा चांगल्या होतील हे प्रयत्न माझा आहे. त्याच्यानंतर साहेब बोरानगर, आमच्या बोरा भद्रावती मतदारसंघामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना थोडं मार्गदर्शनाचा कमीपणा असते, मार्गदर्शन पूर्ण भेटत नाही. पण कुठंतरी 99.99 का 100 का नाही, हे 0.1 जे माझ्यासाठी आहे, माझ्या पुत्रीला जे 0.1% कमी भेटलं ते माझ्यासाठी खत आहे. कुठंतरी स्थानिक पातळीवर जर मदत तिला भेटली असती तर एक 0.1 सुद्धा ते कमी नाही आली असती. मला तिच्यावर तेवढा विश्वास आहे. तर आमच्या भागात का मोठे मोठे कॉलेजेस ते आमच्या भागात का बरं बाहेरचे लोक येऊन मार्गदर्शन करू शकत नाही? त्यासाठी एक माझी इच्छा आहे की एक युवा संवाद आदरणीय आदित्य साहेब, आपल्यासारखे सर्व ज्येष्ठ आणि पुरा टीचर्स लोक बाहेरचे पुन्हा मुंबईकडले बोलवून युवकांना मार्गदर्शनचा कार्यक्रम घेण्याचा एक माझा मानस आहे. तर आपण एक वडील म्हणून, एक पक्षाचे वरिष्ठ म्हणून मला सहकार्य करावी मी अशी अपेक्षा करतो. आणि पक्षवाढीसाठी पुन्हा आपण जे काही मार्गदर्शन सूचना कराल, आदेश द्या, ते आम्ही समोर नेण्याचं काम एक शिवसैनिक म्हणून करू. आणि लवकरच एक कार्यक्रमसाठी वेळ घेण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपल्याकडे येऊ. धन्यवाद. मनोगत व्यक्त केलं, पण मनोखंत व्यक्त नाही केली. जे माझ्याकडे ते सांगत होते, मी साहेबांना कल्पना देऊ इच्छितो. साहेब, शिवसेनेची चंद्रपूर जिल्ह्यात किंवा वरोरा तालुक्यात काय स्ट्रेंथ आहे हे आपल्याला खूप चांगल्याने माहिती आहे. पण आजही तेच पुराणी कहाणी सुरू आहे सर, की जे ज्यांच्याकडे पदं आहेत ते बाकीच्या लोकांना घेऊन चालत नाही आहे. त्यांच्या स्वतःचा, मी कोणाचं नाव घेत नाही सध्या, पण तुम्हाला नंतर हे तिन्ही पदाधिकारी सांगणार, वसुलीचं काम. आणि आज चंद्रपूर शहरात सर्वीकडे ती परिस्थिती आहे. जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत, उठण्यात आलेल्या आहेत आणि कुठे कुठे तर अपघात सुद्धा घडत आहे. कुठेतरी पुनर्वसन व्हावं, त्याचं कंस्ट्रक्शन व्हावं, अशी एक आमची या विधानसभेच्या सर्व जनतेकडून मागणी आहे. मी जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना हा विषय मी जिल्हा नियोजन समितीमध्ये मांडला आणि आमच्या एरियातला काही